गुरुदेव दत्त. मामाच्या गावी खूप वर्षांनी गेले होते, त्यामुळं मला आनंद खूपच होता माझ्या मनात. मग ते आम्ही रोज रस्ते, तिथले घरं आणि जो आमचा मामाचा जुना वाडा होता, ज्या घरात मामा म्हणजे राहायचा, तो मामाने आता विकला आहे, पण तो माझ्या घराच्या समोरच आहे. आणि तिथं आम्ही ज्या कट्ट्यावर असे पाय लोंबवेल असे नाही का, तर तसे बसत होतो. तो कट्टा आज पार जमिनीशी टेकला होता. मग हे पाहून आता सगळं बदललं होतं. तिथली घरे, खूप छोटी छोटी घरे होते, ते आता त्याचं रूपांतर तिथं बंगल्यामध्ये झालेलं आहे. सगळं काही बदललेलं होतं. हे पाहून थोडं वाईट पण वाटत होतं. आणि आजच्या या धावपळीच्या आणि निस्वार्थ जगात नात्यामध्ये प्रेम कमी होत चाललंय असं वाटत असताना आज मामाच्या घरी एक दृश्य पाहिलं की मन अक्षरशः भरून आलं. माझा सगळ्यात छोटा मामा कोणीही न सांगता आपल्या मोठ्या भावाचे पाय आणि डोके इतक्या प्रेमाने दाबत होता. त्याच्या चेहऱ्यावर ना देखावा होता ना कर्तव्याची भावना, फक्त मनापासूनचा आदर आणि प्रेम होता. नंतर त्याने आपल्या मोठ्या बहिणीचे म्हणजे माझ्या आई आणि मावशीचेही पाय दाबले. हे पाहताना मनात एकच विचार आला, ज्या घरात मोठ्यांचा आदर अजूनही इतक्या प्रेमाने केला जातो, ती घरं खरंच देवासारखी असतात. आज खूप दिवसांनी निस्वार्थी प्रेम डोळ्यांनी पाहायला मिळालं आणि नकळत डोळे माझे पाणावले. म्हणजे मला अक्षरशः असं खरंच वाटत नव्हतं की बाबा आजकाल फक्त कसं होतं, सगळेजण फंक्शन पुरते, फोटोज पुरते एकत्र येतात, छान तेवढंच असतं. पण असं नाही. इतका माझा मामा हा दमलेला होता, तरीही तो आपल्या बहिणींचे पाय दाबत होता. हे पाहून मला खूप छान वाटलं. लव्ह यू मामा. थँक्यू. बाय.